तो फक्त एकच वाक्य मला म्हणालेलं मला अजूनही मनात आहे, आजी तुम्ही सोलापूरचं घर एकदम पॉश करा, म्हणजे मला सोलापूरला राहायला खूप आवडेल. पॉश करा. मुलांच्या घराबद्दलच्या कल्पना बदलल्यात पुरुषांनो. आपण जे जगलो असं आत्ताची पिढी जगायला तयार नाही. आपले काटकसरी स्वभाव आहेत. आपली काटकसर मुलांवर लादू नका. तुम्ही काटकसर लादू नका. सगळे पुरुष असंही कित्येक वेळेला मुलांना म्हणतात, अरे आम्ही एका शर्टवर दिवस काढले रे, आम्ही काय रे तेच वापरलं. मुलांना चालेल का हो? आता नवीन ड्युटीवर त्यांना जायचं असतं, त्यांना सगळं पॉश लागतं. आपण कसेही राहिलो, कसेही दिवस गेले, आपण त्यांना सांगतो की आम्ही काटकसरीने जगलो. आता मुलांना काटकसर शिकवू नका, नाही पटणार मुलांना. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, मुलांना नाही पटत. त्यामुळे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना माझी मनापासून विनंती आहे, तुम्ही स्वतःला कुठेतरी छान गुंतवून घ्या. ऍडजस्टमेंट शेवटी आपल्याला कुठेतरी करावी लागेल, पण काटकसरीच्या भानगडीत आता पडू नका. हॉटेलचं जेवण हल्ली मुलींना आवडतं, बाहेरचं खायला घेऊन येणं हल्ली आवडतं. तुम्ही कुठेही तक्रार करू नका. जमत नसेल तर खाऊ नका, पण तक्रारीच्या भानगडीत पडू नका. कारण का हल्ली इतकं बाहेरच्या खाण्याचं वेळ वाढत चाललेलं आहे, नाही चालणार. आणि बायकांनो, एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे, आता तुम्ही बाहेर ऑनलाईन जे बुकिंग करताय खाद्यपदार्थांचं, तेवढं मात्र करू नका. कारण का त्याच्यात धोके किती आहेत तुम्हालाही माहिती आहे. फक्त आपण मुलांशी हे बोलूया. तुम्ही जर सतर्क आई असाल तर बाहेरचे धोके मुलांना समजावून सांगा, सुनांशी बोला, तर हे समजले जाते. पण कुठल्याही प्रकारे काटकसर लादू नका. उधळेपणा पण करायचं नाहीये, काटकसर पण लादायची नाहीये. पण हे सगळं जर जमणार असेल तर पुढचं म्हातारपण चांगलंच आहे. नाहीतर आता म्हातारपण हे आपल्यालाच नियम खूप आहे. आणि तरुण पिढीनं, आम्ही तुम्हाला लहानपणापासून इतकं छान वाढवलंय, आम्ही कष्ट केले, आम्ही उपकार नाही केले तुमच्यावर. पण थोडंसं आम्हालाही समजून घ्या ना. आम्ही फार वेगळ्या पद्धतीने वाढलो रे, आम्ही फार वेगळ्या पद्धतीने जगलोय. त्या जगण्याचे अर्थ खूप वेगळे होते. त्यावेळेला परिस्थिती नव्हती, त्यावेळेला आम्ही काटकसर करत गेलो. आम्हाला काटकसरीने जगायची सवय लागली आहे. आम्ही मुद्दाम नाही करत. पण तुम्ही तुमच्या बायकांना सांगा, आई मुद्दाम नाही करत. आई शिळी भाजी उरली तर का खाते, तर ती वाया जाऊ नये म्हणून खाते. तिला शिळं करायचे हौस नाहीये. काही गोष्टी तुम्ही मुलांनी बोला, बायकोशी बोला, तुमची परिस्थिती सांगा की आम्ही आता अशा पद्धतीने जगतोय. याचं कारण असं आहे की आमच्याजवळ पैसा नव्हता. थोडेसे पैसे असले की सुरक्षित वाटतं ग. माझ्या मिस्टरांची सर्व्हिस प्रायव्हेट होती. प्रायव्हेट नोकरीमध्ये फंड नाहीये, आम्हाला पेन्शन नाहीये, पत्रकारांना पगार नव्हते. आम्ही काटकसरीने जगलो. आता जर आम्ही काटकसरीने जग असं सुनेला शिकवलं, आता तिला पटणार नाहीये. पण माझ्या एकेका रात्रीचा, माझ्या एकेका दिवसाचा, माझ्या एकेका प्रसंगाचा अनुभव माझ्या मुलाने घेतलाय. त्याला मी इंजिनियर कसं केलं ते फक्त मला माहिती आहे, त्याला माहिती आहे. त्याचे वडील 90 सालापासून आजारी होते, त्यांना संधिवाताचा त्रास होता. आम्ही ज्या पद्धतीने जगलो ते सगळं आम्ही आता सुनेला सांगू शकत नाही. पण मुलांची जबाबदारी आहे. मुलांनी या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत बायकोला. हे मुलांनी जर जरा समजावून घेतलं ना, तर पुन्हा आपलं म्हातारपण जरा बरं जाईल. आणि एक गोष्ट सांगू पुरुषांनो, सगळा दोष बायकोला देऊ नका. मुलाला वाढवण्यात तिचीच एकटीची चूक नाहीये. तुम्ही सुद्धा घरात थांबला नाही, तुम्ही घराला वेळ दिला नाही, तुम्ही घरात मुलांशी संवाद केला नाही, तुम्ही फक्त नोकरी करत राहिलात, तुम्ही पैसा आणत राहिलात,
तुम्ही काही जण तर हुकुमशाही पद्धतीने घरात वागत राहिलात, ती कुचंबत राहिली. तिला तिचा मोकळा श्वास घेता आला नाही तरुण वयात. आता तिला मोकळा श्वास घेण्यासाठी मुलांचं राज्य आहे. मुलांच्या राज्यात पण ती स्वतंत्र श्वास घेऊ शकत नाही. तुम्ही थोडासा मोकळा श्वास तिला घेण्यासाठी म्हणून दोघांनी मिळून काही अनुभव शेअर करायला नको. तुमच्याकडे ज्येष्ठांचं विरंगुळा केंद्र आहे, छान आहे होते, सुरू करा. तुम्ही तुमचे छंद जोपासा. आणि संध्याकाळी मुलगा ऑफिस मधनं जर लवकर येत असेल तर त्यावेळेला थोडस बाहेर फिरून फिरून यावं. जरा त्यांनाही मोकळीक द्यावी. एकत्र घरात असेल तर आपण त्यांच्या प्रायव्हसीचा पण विचार करू. आपण त्यांचाच विचार करू. आता आपला विचार करण्याची वेळ गेली. आता फक्त त्या पिढीचा विचार आहे, जी पिढी आपल्याला पुढे नेणार आहे. पाणी घालणार आहे असं मी म्हणत नाही. पाणी कोण घालेले आता मलाही माहिती नाही, कारण का तो विषय अवघड आहे. तो सोडून देऊ. पण प्रत्येक पावलावर आता फक्त ऍडजस्टमेंट आहे. एक गोष्ट बोलू, दागिने खूप असतील आत्ताच वाटून टाका. मुलीला आणि सुनेला सारखे द्या. आणि जर नसतील तर काही प्रश्नच नाही. पण असतील तर दोघींची वाटणी सारखी. बरं का, उगीच मग सुनेला जास्त कमी दिले, हिला जास्त दिले, तुम्ही गेल्यानंतर शिव्या खाऊ नका. काय असेल ते आधी. आणि एक गोष्ट खरी, मुलांना आत्ता आपण आहोत तोपर्यंत जे काही त्याच्या वाटणीच आहे ते तुम्ही लिहून ठेवा. मृत्यूपत्र करायचं प्रत्येकाने. आता पुढच्या पिढीमध्ये भांडणं नकोत. स्वच्छ सगळं छान लिहून ठेवा. रजिस्टर करायला पाहिजे अशातलाही भाग नाहीये. एका कागदावर लिहून ठेवा. फक्त एका डॉक्टरची सही घेऊन ठेवा त्याच्यावर. अहो काही नाही, सोपं आहे. लाचार झालेलं म्हातारपण नको. स्वाभिमानाने जगलोय, योग्य तिथे स्वाभिमानाने जगूया. पण ही नाती टिकली पाहिजेत, खूप टिकली पाहिजेत. आज नात्यांवर बोलते. तरुण मुलांनो आणि मुलींनो, तुम्हाला या नात्याचे अर्थ आत्ता नाही कळणार. जेव्हा म्हातारपण यायला लागतं, कृतांत कटका मलध्वज जरा दिसू लागली. जेव्हा म्हातारपण दिसायला लागतं ना, तेव्हा भीती वाटते बरं का. आणि एक विनंती करू, मुलं कुठेही राहायला जाऊ देत, गाव सोडू नका. त्याचं कारण असं आहे, त्या गावात तुमची माणसं आहेत, तुम्हाला ओळखणारं माणूस आहे. तुम्ही अडचणीत आलात ना तर ती माणसं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. ती तुमच्या जवळच्या माणसांपेक्षा तुमचं जास्त करणार आहेत. तुम्हाला काही व्हायला लागलं ना तर पळत पळत वर्तक तरी तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. प्रत्येक माणूस तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आपलं गाव नाही सोडायचं. किती मुलं म्हणाली पुण्यात येऊन राहा, तुमचं घर आणि तुम्ही लखलावेत, आमच्या अडचणीच्या वेळेला या, पण घर सोडून नको जाऊ. आज मी सगळ्यांना सांगते, आपली समोरचं ताट द्या पण बसायचा पाठ देऊ नका. हे बरोबर विवा शिरवाडकरांनी लिहिलं. माझा मुलगा त्याचे बाबा गेल्यानंतर खूप अस्वस्थ आहे. तो 42 वर्षाचा आहे, पण तो इतका रडतो की त्याचं रडणंच थांबत नाही. तो सोलापूरला आल्यानंतर यांच्या खोलीत बसून इतका रडतो. त्याला मी परवा म्हटलं, आशुतोष किती रडशील? आता 3 वर्ष झाली यांना जाऊन. तो म्हणतो, मी लहान असताना जर बाबा गेले असते ना तर आई फार बरं झालं असतं. मला त्यांच्या आठवणींचा एवढा त्रास झाला नसता. माझ्या मिस्टरांना एक फार चांगली सवय होती, पुरुषांना मुलांनी नमस्कार केला ना की ते त्याला मिठी मारायचे. मी यांना एकदा विचारलं होतं, आशुतोषने नमस्कार केल्यावर तुम्ही त्याला मिठी का मारता? तेव्हा ते म्हणाले, मला माझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकू येतात आणि मला ते ऐकायला फार आवडतात. पुरुषांच्या मुलांविषयी असलेल्या संवेदना मला यांच्या आजारपणात कळल्या. ते इतके अस्वस्थ असायचे आशुतोषसाठी.
त्याही जवळजवळ 7 महिने शेवटचे ऑक्सिजनवर होते. आम्ही घरातच ऑक्सिजन लावला होता. ते ऑक्सिजनवर होते तोपर्यंत मी म्हणायची तब्येत त्यांची ठीक होती, ऑक्सिजन मात्र रोज कमी पडायचं म्हणून लावावा लागायचा. ज्या दिवशी ते सिरियस झाले मी आशुतोषला फोन केला. तो पहाटे 3:30ला आला. गेट वाजलं नाही, दार वाजलं नाही, बेल वाजली नाही, पावलं वाजली नाही, तरी हे मला सांगतायत तो आलाय, जरा दार उघड. मी म्हटलं बाबा मला कसला आवाज नाही आला? ते म्हणतात नाही ग, माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका सांगतो ना तो कुठेतरी माझ्या जवळ आहे, मला अस्वस्थपणा आलाय, तू दार उघड. मी पहाटे 3:30ला जाऊन पुढचं दार उघडलं. आशुतोष बूट काढत होता. तो म्हणला आई तुला कसं कळलं? म्हटलं मला नाही कळलं, तुझ्या बाबांना सगळं कळतं. तो पटकन आत गेला, त्यांना जरा उठून बसवलं गेलं, नमस्कार केला. दुबळ्या दुबळ्या हाताने त्याला जवळ घेतलं, मिठी मारायचा प्रयत्न केला आणि त्या दिवशी हे गेले. गुरुजींनी सांगितलं आशुतोष बाबांना शेवटचा नमस्कार कर. तो म्हणाला माझ्या वडिलांना नमस्कार केला ना की मिठी मारलेली आवडते गुरुजी, मी आता स्मशानात मिठी मारू शकतो का? ते म्हणाले की सगळं आता काळाच्या पडद्याआड जाणारे बाळा, बघायचं म्हटलं तरी माणूस दिसणार नाहीये, तू मिठी मार. त्यांनी वडिलांच्या अचेतन देहाला घट्ट मिठी मारली. तशाही अवस्थेत त्यांचे 100 पापे घेतले आणि अग्निसंस्कार करताना आबाळाला पाजर फुटेल एवढा आंबरडा फोडून पोरगं रडलं आणि घरी येऊन मला सांगितलं आई आज ठोके संपले, आज स्पंदन संपली. म्हटलं नाही बाळा, भारतीय संस्कृतीतली स्पंदन कधी संपत नाहीत. आजपासून तू तुझ्या मुलाला मिठी मारायला सुरुवात कर, तुला तुझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकूच येणार आहेत. स्पंदनांचं संक्रमण आहे हे ठोक्यांचं संक्रमण आहे. एका पिढीने दुसऱ्या पिढीला द्यायचंय आणि ते देण्याचं काम आपण करायचंय. आपण संस्कार जपायचेत, आपण नाती जपायचेत. त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती, म्हातारपणी कितीही तुमच्या हातनं चुका झाल्या असतील, एखादं नातं मुद्दाम तोडलं गेलं असेल, आज सगळ्यांना फोन करून सॉरी म्हणून टाका. सगळी नाती जपा, नाहीतर पुढच्या पिढीला काका राहणार नाही, मामा राहणार नाही, आत्या नाही, मावशी नाही. तुमच्या पाठीमागे पडदा कोरा असेल. पडदे कोरे करू नका. जाताना तुमच्या पाऊल खुणा ठेवा. जाताना तुमच्या मनातलं वादळ मुलांसाठी शाबूत ठेवा. तुमचे संस्कार, तुमचं एकूण जगणं मुलांसाठी कायम आदर्श राहिलं पाहिजे. त्यामुळे आजपासून सगळी नाती जपा. प्रत्येक नात्याला असं वाटलं पाहिजे की आपलं आहे, आणि ही जर नाती जपलीत तर हे सगळं टिकेल. हा एकटेपणा कुणाच्याही वाट्याला येऊ नये बाबांनो. हा एकटेपणा अजिबात नको. यासाठी आजपासून आपण संकल्प करूया, नाती जपूया. आज नाती जपलीत तर म्हातारपण सुंदर आहे. तुम्ही छंद जोपासा, म्हातारपण सुंदर आहे. थोडीशी तडजोड करा, म्हातारपण खूप छान आहे. तडजोडीशिवाय जगता येणार नाही. आणि म्हातारपणात पांढऱ्या केसाचं वैषम्य बाळगू नका. ही शरीराची अवस्था आहे. मन मात्र अतिशय आनंदी ठेवून जगूया आणि जगणं सुंदर करूया.